हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. हॅलो गाईज. आता संडे आहे. आज आम्ही वीकेंड टू वीकेंड युजली ब्लॉग टाकतो. तर येस, आज आमचा प्लॅन आहे. आम्ही लेमिंग्टन स्पाला, मला तिकडे असं बोटिंग टाईप्स आहे ते करायचं आहे. अजून ठरवलं नाही आहे. श्रावणी आणि आशू घरी आहेत, पण आम्हाला सकाळी सकाळी ब्रेकफास्ट लागतो, सो आम्ही दोघे ब्रेकफास्टला निघालो आहे. तोपर्यंत ते रेडी होत आहेत. त्यांचा जो प्लॅन तसा आहे की लेमिंग्टन स्पाला तिकडे बोटिंग असं ऐकलंय. मी एकदा गेली आहे, पण आता त्याला झाली 2 वर्ष. सो बघू आज आम्ही काय करतोय. वेलकम टू माय ब्लॉग. आज मस्त सनी आहे. 11-12 डिग्रीज आहे. इट फील्स लाईक 6 ॲक्च्युली, त्याच्यामुळे जॅकेट्स घालावे लागतात. 18 डिग्री आता 18 आहे. हो, म्हणून गरम होतंय. तुझं काय काय खायचंय आज तुला? लास्ट टाइम आम्ही इंग्लिश ब्रेकफास्ट केलेला, सो आज तर आम्ही इंडियन करणार आहे. इंडियन मध्ये हे काय ते बोंडाला आणि डोसा काहीतरी बोंडला काहीतरी साऊथ इंडियन इकडे फेमस आहे. असं गोल बॉल्स असतात, तर ते आम्ही खाणार आहे. तुम्हाला आता आपण पोहोचतोय लेमिंग्टन स्पाला आणि आमच्यासोबत 2 जॉईन झालेले आहेत. लेमिंग्टन स्पाची अशी छान असं हे आहे की इकडे ना सगळे बिल्डिंग्स आणि सगळे हाऊसेस असे व्हाईट आहेत. तर कुठे पण तुम्ही बघाल तर तिथे व्हाईट आहे, त्याच्यामुळे ते बघायला खूप असं रॉयल वाटतं. इट्स कॉल्ड ऑल्सो रॉयल लेमिंग्टन स्पा. तर मस्तच वाटतं वाईट. तुम्हाला थोडंसं सगळे व्हाईट हाऊसेस आहेत तिकडे. सगळे व्हाईट हाऊसेस. इट लुक्स व्हेरी नाईस. बघू आपल्याला बोटिंग मिळेल की नाही. थोडेसे लेट आहोत आम्ही, कारण आम्ही थोडा ब्रेकफास्ट केला, मग टाइमपास केला, मग आता निघालोय. तर लेट्स सी बोटिंग मिळते की नाही. हे बघा सगळं व्हाईट. तिकडे जाऊन तुम्हाला आता ऊन छान पडलं. परफेक्ट एकदम ऊन पडलंय. जॅकेट बिकेट घालून आलं, पण तेवढी गरज नाही. छान आहे. नाही, आज थोडंसं लाईट जॅकेटच घातलंय, म्हणजे असं प्रॉपर ते जे नेहमी घेतो ते नाही घेतलंय. कपडे घ्यायचे असेल तर फ्रेंड्सला जा. काही क्रेझी गोष्ट दिसली आज, एकदम क्रेझी. तुम्हाला दाखवतो. रोज बघ किती मोठा रोज बघा आहे. केवढा मोठा आहे. हाता एवढा आहे, हाता एवढा. खूप सुंदर आहे यार. क्रेझी मोठा आहे. पण हा रोज नाही आहे, काहीतरी रोजचा फॅमिली मधला काही. चलो, एवढा एवढा सिन गार्डन्सला आम्ही आलेलो आहोत आता. ब्युटिफुल आहे यार. तुम्ही पहिल्यांदा आलेत ना? मी फर्स्ट म्हणजे मी बाहेरून बघितलंय भरपूर वेळा, पण मी कधी अशी आत नाही आली आम्ही इकडे. इथे लास्ट टाइम फ्लावर्स बघ किती मस्त आहेत समोर. आणि मी एव्हरी टाइम इथे थंडीतच आली आहे, त्याच्यामुळे असं एवढी चांगली वाईब कधी भेटलीच नाही. आज वेळ आज. गॉगल काढून बघ, खूप छान वाटतंय. पण पाय गेले त्यावर. श्रावणीचे ऑलरेडी पाय दुखतायत, तर आशू बोलते की पॅडल बोट नको घ्यायला, सगळे त्यालाच चालवावं लागेल. ग्रुप वाले पण आहे ना तिथे, मस्त वाटतं इथे. अरे रे, 4 लोकांची पण बोट मिळते 30 पाऊंडची. हा, ती घेऊया. ती घेऊ शकतो चौघे एकत्र. मंद काय असतं. वाव, मागे पण पळता पण नाही येणार आहे. एकदम व्हाईट मस्तच वाटतं यार. कुठे आहेस? तिथे ट्युलिप आहे, हे बघा. असं ऊन आल्यावर मस्तच वाटतंय यार. आणि आज खूप लोक आहेत. आता संडेच्या हिशोबाने तरी खूप लोक आहेत. ब्युटिफुल आहे. मला वाटतं आपण ती 4 लोकांची घेऊया, फुल टाइमपास होईल आपल्या सगळ्यांचा. चला मिळाले तर घेऊ. मी तर लास्ट टाइम बघितलं, आठवत नाही पण. अरे आता त्यांच्या तू ते साईटवर पाठवलेलंस ना, त्या साईटवर त्याने लिहिलेलं 2 ऑप्शन आहेत. एक तर 2 लोकांची असते. ज्या प्रकारे इकडे गर्दी आहे. ट्युलिप दाखव ना, किती मस्त कलर आहे यार. हे ट्युलिप्स आहे तिकडे, खूप ब्युटिफुल आहे. सो मी सांगत होती की त्यांच्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर 2 लोकांचं पॅडल आहे आणि 4 लोकांचं पण आहे. मी तेच बोलत होते, आता गर्दी बघता मला. आणि मेन म्हणजे आपण दोघी चालवणार नाही आहोत. तर जर हे दोघे असले ओके, आता आम्ही तिथे बोटच्या लोकेशनवर जातो आणि तुम्हाला फर्दर अपडेट्स देतो.
तिला या लागत ब्रिजवर सगळ्यांनी आपल्या लव्ड वन्सला लॉक करून असं चावी टाकतात. इट्स अ व्हेरी युरोप थिंग. किती लॉक्स आहेत बघ. मस्त इथे सगळ्यांना प्लेग्राऊंड आहे खेळायला नेक्स्ट टू द लेम बोट सेंटर. मजा येणार आहे. तिकीट काढायला लागतील ना. नाही पुढे तिकीट्स. खूप लोक आहेत का आज? हो है बघ. कायाकिंग कोर्सेस. जरा बोट्स बघा इथे. आम्ही तर ऑब्विसली इथे पॅडल बोट टाइप्स विचार करतोय. 4 ची मिळाली तर 4 नाही तर 2. एक्साइटेड. व्हेरी एक्साइटेड. मी तर फर्स्ट टाइम करते आता. मी सेकंड टाइम करते पण बराच वेळ झाला करून. तर इथे भरपूर गर्दी आहे आज. ऑब्विसली वीकेंड आता खूप लहान मुलं वगैरे आलेत. अरे नाही इथे कोणाची तरी ना अरे ओ इकडे कोणाची तरी बर्थडे पार्टी आहे त्याच्यामुळे मग सगळी मुलं. काय बोलतो तू? मी तेच बोलली ही ब्ल्यू वाली 4 जणांची वाटते. हा इथे 2 फक्त पॅडल मारले आणि 2 मागे बसले. मी आणि दीदी मागे बसणार ना. टर्न बाय टर्न पॅडल मार किंवा आपण 2 पण घेऊ शकतो गाईज. 2-2 लोकांची 2 घेऊन आपण थोडं रेस विस करू ना. आम्ही घेतली ही लार्ज बोट. हे दोघं पहिले चालले श्रावणी. श्रावणी. So babe, do we step here? Yeah, you can step on that. That water in the bottom is completely normal. You guys got any questions? Let's go. Hello. हे YouTube वर टाकणार आहे आम्ही. So we are ready. Let's go. अरे अरे समोर एवढी मुलं आहेत. त्यांना जरा सांग ना सरका जरा. इट्स फन. डॅशिंग कार पण ठोकलंय त्यांना. इकडे सारखं इकडे असं. मी ऍज युजल पॅसेंजर प्रिन्सेस. सॉक्स पण काढलेस? अरे शूज मोठे आहेत ना त्याच्यामध्ये पॅडल होत नाही. छोटी बोट आलेली आता. हा ही पण छोटी बोट आहे पण ठीक आहे. मोठी पण मस्त आहे. मंदार त्यांना थंड झाला जरा. ट्रॅफिक झाले इकडे. समोरचे थांबले आहेत. आशिष रावणी तर गेले ते बघा. हे लोक आता अडकलेत. बरं झालं पण रोईंग नाही गेली. मी तुला बोलत होती बरं रोईंग बोट किती डिफिकल्ट आहे. अडकलाच आहे तो. मजा येते पण. हॅलो पॅडल मी मारतोय त्याच्यामुळे तुला मजा येते. तू बसलीस फक्त. नाही मी ट्राय करते. मी आज पोचेल का? मंदार मी तर सांगतो तुला इथं टर्न घे आणि आपण जाऊ. खूप वेळ लागणार आपला. आम्ही दोघे ह्या बोट मध्ये आहेत आणि ते दोघे मागच्या बोट मध्ये आहेत आणि इकडे ते दोघे ऍक्च्युली गायब झालेत. काय माहिती कुठे गेले. नेक्स्ट टाइम आम्ही कायाकिंग डेफिनेटली करू. आता आज इकडे खूप जास्ती मुलं आहेत. थोडं ह्या साईडला घे त्यांना जाऊ दे. आज इकडे खूप जास्ती मुलं आहेत तर त्याच्यामुळे गडबड चालू आहे सगळी मागे. बट इट्स सो फन आणि एवढं ब्युटिफुल आहे आजूबाजूला. तुम्ही बघू शकता. रिअली व्हेरी ब्युटिफुल. आणि मी माझ्या फोन वरून छोटा काढते तिला नंतर ब्लॉग मध्ये ऍड करायला. एवढी मस्ती चालू आहे इकडे. सगळे स्कूल वाले आले ते बघा. फुल फाईट्स. आमचा नंतर लंचचा प्लॅन आहे म्हणून आम्ही असं थोडंसं स्पोर्टी लुक मध्ये आलो. म्हणजे स्पोर्टी पॅन्ट्स अँड ऑल. अदरवाईज आम्ही पण असे कॉस्ट्युम घालून कायाकिंग केलं असतं. हे बघा ट्रेनिंग दिलं. छान चालत होतं. आशिष रावणे आमच्यासाठी पुढे थांबले. आम्हाला थोडं ट्रॅफिक लागलेलं म्हणून. पण बाहेर येतो आता. वाव थोडस शांत झाले इकडे. सगळी मुलं मागे. पुढे आली मी बसायला आता. थकली. थोड्या वेळाने तू पुढे ये. तुझ्याने जाणार का बोट पुढे? हा जाणार. इकडनं असं जायचं यार काय मस्त वाटतं ना. हा शर्वी हा इकडनं असं जाऊन कसं यायचं का मागेच. मी एकदम असं जंगला टाईप आलोय आतमध्ये.
थंड वातावरण आहे, खूप मस्त वाटतंय. थोडीशी पुढे आली आहे बसायला, चिल करायला, आणि मग थोड्या वेळाने मंदारला पाठवेन. गाईज पेडल करा. आम्ही आता असे एकसाथ असे खेचलोय बोटला. बोटाला मजा येते यार, पण खूप हा छान मस्त वाटतंय. थंड वाटते. तुम्ही कुठे चालले? तू पडशील खाली पाण्यात. छान वाटतंय. अरे आम्ही आता 1 तास करून पोचलेलो आहे. खूप थकलोय, खूप भूक लागली आहे. श्रावणी अशी कुठे आहेत? ते बघ तिकडे मागे. चलो आता कुठेतरी मस्त लंचला जाऊ आम्ही. खूप भूक लागली, तर पॅडल केलं 1 तास. मी तरी कमी केलं. ते बोल बोलते मंदारने खूप केलंय. ते बोललेस तर मला बरं वाटतं. हो तेच सांगते रे, Okay. तूच केलंय खूप. आता आम्ही हे बघ. भूक लागले तर खायला चल. हा हे बघ छान याचं cathedral. बांधकाम एवढं सुंदर आहे. हम्म. आणि सगळ्या गोष्टी अशा 100-100 वर्ष जुन्याच आहेत. काय ठरलं आपलं? Perfect आहे ना, मला तर मजाच येते ते बघून. नाही, आपण असा वीक पुढच्या हप्त्यात बोलू. हा असं असेल तरच, पण विंडी असेल तर नाही. ना इकडे टेम्परेचर असं असतं, पण प्रॉब्लेम होतो जेव्हा विंडी असतं. विंडी असलं की हा टेम्परेचर हा. थंडी वाजते. आज म्हणजे प्रॉपर वाईब आहे, मग मस्त समर वाईब येते. सगळे माझे मित्र सगळे मित्र बघतो ना, सगळ्यांची पीआरची स्टोरी आहे रे. सगळे पीआर वर चालले. जाऊया. बोर्डमाउथ तसा इझिली जाऊ शकतो, जवळ पण आहे. चला आता खायला कुठे जायचं ते सांगा. इटालियन की तुम्हाला काय खायचं? आता इकडनं आय डोंट माइंड नाईस मेक अँड चीज टू बी ऑनेस्ट. इकडनं mac and cheese पण ह्या लोकांना नॅन्डोज खायचं तर ह्या लोक दोघांना चालेल. कुठे आहे Nando's? इथे आहे पुढे. गार्डनला आलोय आम्ही आता. हे बघा किती मस्त वाजवतात. छान आहे ना? सगळे गार्डन मध्ये मस्त एन्जॉय करतायत. बरं झालं आज आपण ऍक्च्युली बाहेर आलो. छान वाटतंय. तुला गरम होतं ना? उडी घातली. सो आम्ही पिझ्झा खायला आलो आता इटालियन प्लेसवर, रुडीज म्हणून. रुडीज पिझ्झा. मंदार हे बघा माझा आलाय, आणि हे कोणाचंच नाही आलाय, कारण माझी मशरूम अलर्जी म्हणून त्याने पहिले दिलंय. आणि हे बाकी सगळे बिचारे बसले, ज्यांना खूप भूक लागली. खाऊन झाल्यानंतर आमचं येणार. खाऊन जा. मग तू आम्हाला बघत बसायचं मग आणि थांबायचं तिकडे. एक तर एवढी भूक लागली आहे त्यात ना, त्यांनी ऍक्च्युली सांगितलेलं की मी युजली टेबलवर सांगते की मला मशरूम इनटॉलरन्स आहे. तर त्यांनी सांगितलं ज्यांना ॲलर्जी किंवा सगळं त्यांना नंतर देऊ आम्ही, बाकी सगळ्यांचं पहिले सर्व करू असं बोलले. तर हे लोक सगळे एक्साइटेड, सगळ्यांचा पचका झालाय, कोणाचाच नाही, आणि मला दिली आहे. खा ना. आणि आम्हाला खूप भूक लागली आहे. चल आम्ही टेस्ट करूया. start दीदी काय एवढा करते. खाणार नाही. Let's try. ऑइल नाही टाक. हा डिप्स पण यायचे ना, ऑइल टाकायचं. बोल जल्दी जल्दी. Very nice. फुल ऑफ व्हेजीज मी घेतलंय. आता मी ट्राय करीन मस्त व्हेजी चिली ऑइल टाकून. सगळं खाऊन झाल्यावर भेटू. खाऊन निघालेलो आम्ही. तुम्ही नोटीस केलं असेल मंदारचं टी शर्ट चेंज झालंय. त्याने हुडी घातलेली, म्हणाला खूप गरम होत होतं, तर आम्ही इकडे परचेस केली. कारण निघताना ॲक्च्युली वाटत होतं फील्स लाईक 6-7 पण आल्यानंतर मला खूप गरमी आहे. तर त्याने आता चेंज केलं. हे बघा थोडंसं आता हे रॉयल परेड चालतोय. एव्हरीथिंग इज व्हाईट. सी मंदार आपली पिशवी घेऊन चाललाय हुडीची. जायचं शॉपिंगला. सो आम्ही आता घरी जायला निघालेलो आहोत. तिघांनी सीट बेल्ट मागे लावलेले आहेत, कारण हा जो आम्हाला नेतोय तो एवढा स्ट्रिक्ट आहे. तू बोल, अजून बोल. श्रावणीला तर मग मध्येच आणि ना श्रावणीने ही बुकिंग केली आहे. तर श्रावणी खूप अशी सगळ्यांमध्ये तुमच्या सगळ्यांपेक्षा कमी मलाच दाखवते, उभं मलाच दाखवते. आम्ही बोललो हा ठीक आहे, हिला कमी दाखवते, करूया. आणि आता अशू काय होता, का कमी आहे
तो तर चकडलाय बाई. हलत पण नाही. आणि श्रावणीला काय केलं, त्याने लावायला सांगितलं तर तिने ते मागे मी लावली. मागे टाकलं माझ्या. तर तो ओरडला की नाही पुढे घ्यायचं, असं नाही करू शकत असं. पण ऍक्च्युली ते आपल्या सेफ्टीसाठी आहे, पण तरी तर अजून बोल तू कळणारे शब्द. सुरक्षतेसाठी नाही बोलू शकत. सुरक्षतेसाठी त्यांनी सांगितलं. पण असं मला कधी सांगितलं नाही. आणि मधली सीटला हे असं लावणं खूप कठीण आहे. आशू म्हणजे बोलते आपल्या इकडे आपण आपण एकतर प्रॉब्लेम काय माहितीये का, आताच आम्ही सगळे खूप जास्ती ऍक्टिव्हिटी जरा वर करणार. करते. आम्ही सगळे खूप जास्ती खाऊन आलोय आता. खूप जास्त ऍक्टिव्हिटी तर ठीक आहे, पण आता जस्ट आम्ही खूप खाऊन आलोय आणि सगळे पॅक आहेत. त्यात आम्ही मागे नेहमी आम्हाला तिघांना बसायला लागतं आणि त्याच अडकला. अरे ते तुमचं तरी ठीक आहे, माझं तर कुठून येत आहे मागून. आणि माझं ना ते म्हणजे तेव्हा झोपाळ्याला पकडतात ना तसं. हे काय असं तोंड फिरवलं तर सीट बेल्ट लागतोय सारखा. आणि तो सारखा ना आरशातून बघतोय की लावली की. बापरे एवढी मजा येते. मंदार खुश एकटाच आहे बघा बाहेर. पुढे चिल बसलाय. आम्ही तिथं अडकल्यासारखे झालो. तर आम्ही आता तेच बोलत होतो की असंच इंडियामध्ये कधी मधल्यांनी कधी लावलाच नाही. पण मधल्याच्या अंगावर 2 मुलं लहान असं वगैरे पॅक असतात. पण हे आपण जरा विचार केला पाहिजे की हे किती महत्वाचं आहे आपल्यासाठी. खरं सांगायचं भलेही अशी थोडस फाशीसारखं लागतंय, पण ठीक आहे. म्हणजे मी इमॅजिन करते की माझ्या जागी तू बसली असती तर मला वर लागेल डोक्याला, ते लागलं कपाळाला लागला असता बेल्ट तुझ्या. पण ते एवढा मस्त श्रावणीला ओरडले नो चाल. त्याला कळते आपण बोलतो तू जाऊन द्या ठेवते. ओके गाईज आमचा व्लॉग आम्ही इथे एंड तू इकडेच करतोय विथ अ उतरावे फन ना, तर नोट. इकडे दुसरं काय आहे? हायवे उतरलो तिथे जागा ना घातली. नेटवर्क आहे ना काय आहे. आमचा ब्लॉग इथे आम्ही एंड करतोय. मस्त दिवस गेला, गरमीचा वेळ आहे आणि खूप छान वाटलं. खूप मस्त वाटलं म्हणजे जरा. असं काहीतरी ऍक्टिव्हिटी केल्यासारखं झालं. काल पण आमची छान आम्ही आपलं खाणं पण मस्त झालं. रोडीज पिझ्झा खूप मस्त लागतो टेस्टला आणि व्हेजीज असतात भरपूर आणि छान वाटलं जरा. आणि चिकन मेन आपल्याला म्हणजे try आज करायचं आम्ही होतं. कोवेंट्रीचं फन मिस केलं, जे आम्ही नेहमी सिटी सेंटरला पडलेलो असतो. आज आम्ही ठरवलं लेमिंग्टनला जायचं, बट कोवेंट्रीला खूप सेलिब्रेशन आहे कारण Actually कोवेंट्री आज यार. फुटबॉल मॅच जिंकलेली आहे. तर खूप कुठली मॅच अशोक, होती ती अशोक? explain करशील जरा? कोणती मॅच होती ती? त्यांना प्रीमियर लीग साठी सिलेक्ट झालं. प्रीमियर लीग साठी सिलेक्ट झाले कोवेंट्री आफ्टर लॉट ऑफ इयर्स. त्याच्यामुळे किती खूप years? जास्त 22. 25. ओ थँक्यू. सो आफ्टर 25 years. इयर्स झाले, त्याच्यामुळे खूप मोठं सेलिब्रेशन आहे आज. तर आम्ही ते तर मिस केलं. मी इकडे बोटी चालवत बसलो. नाही पण मला असं वाटतं की आपण एकदा तरी जाऊन बघायचं का सिटी सेंटरला. यू नेव्हर नो, काहीतरी करत असतील तर. आता एवढ्या लेट नाही करतील, पण ठीक आहे लेट्स सी. किती वेळ झाला मॅच होऊन? खूप वेळ झाला ना. पोहोचलो तेव्हा मॅच हा मी ते ऍक्च्युली आलो तेव्हा मॅच संपलेली. तर आमचा ब्लॉग आणि दिवस आम्ही असं संपवतोय. उद्यापासून ऑब्व्हियसली मंडे लगेच काम चालू आणि नेक्स्ट हा वीक आमचा 7 to 4 आहे. पण वर्क फ्रॉम होम आहे तर ठीक आहे, काही इश्यू नाहीये. पण थोडंसं मेंटली रेडी व्हायचं. तर आता 5-5:30 व्हायला आलेत. घरी जाऊन मस्त आराम करू, रात्रीचं बघू काय खायचंय आणि असाच ब्लॉग संपवू. असाच आमचे ब्लॉग बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.